नमस्कार. मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे स्ट्रॉबेरी शेक. तर स्ट्रॉबेरी शेक बनवण्यासाठी इथे मी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. या स्ट्रॉबेरीमध्ये मी आता साखर टाकणार आहे. तुम्हाला याचं मेजरमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर इथे मी स्ट्रॉबेरीमध्ये साखर टाकलेली आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. तर या शुगरच्या सिरपमध्येच स्ट्रॉबेरी ही पूर्णपणे मेल्ट होते आणि हा जॅम तुम्ही मुलांना चपातीसोबत देखील देऊ शकता, ब्रेडसोबत देऊ शकता आणि खूप छान लागतो आणि टिकतो देखील जास्त दिवस. तर तुम्ही हा जॅम नक्की बनवा. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यालाच हळूहळू पाणी देखील सुटते, त्याच्यामुळे वेगळं पाणी ॲड करायची गरज नाही आहे. हे पहा, छान जॅमच्या फॉर्ममध्ये हे लिक्विड आलेलं आहे. तर आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काही स्ट्रॉबेरीचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्यामध्येच मी आता साखर टाकणार आहे. आता ही साखर टाकून झाल्यावर हे एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, मी इथे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला आईस्क्रीम टाकायची आहे. मला प्लेन व्हॅनिला मिळाली नाही, तुम्हाला मिळाली तर उत्तम आहे, किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवरची मिळाली तरी छान आहे. स्ट्रॉबेरी फ्लेवरची टाकली तर कलर छान येतो. तर इथे मी आता दूध टाकलेलं आहे आणि हे आता आपल्याला पुन्हा मिक्सरमधून एकदा फिरून घ्यायचं आहे. तर इथे मी काचेचे ग्लास घेतले आहे, त्यांना मी साईडने ना जॅम लावून घेतलेला आहे. छान गार्निशिंग येते आणि दिसतं देखील छान, त्याच्यामुळे मुलं आवडीने पितात. तर आता यामध्ये मी आपण बनवलेला मिल्कशेक टाकलेला आहे आणि थोडंसं वरतून मी 2 स्ट्रॉबेरी ठेवलेल्या होत्या, ते मी आता वरतून टाकणार आहे. हे नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना आवडले की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजची ही माझी स्ट्रॉबेरी शेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या मुलांना आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.